नमस्कार मंडळी. आयुष्याच्या प्रवासात आपल्याला अनेक माणसं भेटतात. काही माणसं मनात घर करून राहतात, तर काही माणसं आपल्याला असा धडा देऊन जातात जो आपण आयुष्यभर विसरू शकत नाही. तुम्ही कधी विचार केला आहे का की निसर्गाचा नियम किती साधा आहे? जेव्हा झाडाची पानं सुकतात तेव्हा ते गळून पडतात, पण माणसाचं तसं नाही. माणसाचा स्वार्थ संपला की त्यांचं वागण्याचा रंग बदलतो. ज्या हाताने कधी काळी तुमची मदत घेतली होती, तेच हात काम झाल्यावर तुम्हाला ओळखायलाही नकार देतात. अशा वेळी मनात एकच प्रश्न येतो, माझं काय चुकलं? मी तर फक्त चांगलं वागलो होतो. पण लक्षात ठेवा, तुमचं काहीच चुकलं नव्हतं. तुमची चूक फक्त एवढीच होती की काही काचेच्या माणसांना हिरा समजून बसलात. आज आपण अशाच लोकांची 5 लक्षणं पाहणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला आदर न करणाऱ्या अशा लोकांना त्यांच्याच भाषेत कसा धडा शिकवायचा हे समजून घेणार आहोत. मतलबी लोकांची 5 चुपी लक्षणे. सोयीनुसार नातं जपणं या जगातील सर्वात स्वार्थी लक्षण म्हणजेच सोयीचं नातं. असे लोक तुमच्याशी तेव्हाच बोलतात जेव्हा त्यांना स्वतःचा एकटेपणा घालवायचा असतो किंवा कोणीतरी अडचण सोडवायची असते. त्यांच्या आयुष्यात जेव्हा आनंद असतो, पार्ट्या असतात, तेव्हा त्यांना तुमची आठवण येत नाही. पण जसं त्यांच्यावर संकट येतं त्यांना आठवतो तो फक्त तुमचा नंबर. हे नातं प्रेमाचं नसतं, तर ते केवळ त्यांच्या गरजेचं असतं. हे लोक तुमच्या तोंडावर इतकं कौतुक करतील की तुम्हाला वाटेल यांच्यासारखा शुभचिंतक जगात कोणी नाही. तू खूप ग्रेट आहेस, तुझ्याशिवाय माझं कोण आहे, अशी वाक्य ते वापरतील. पण हा फक्त एक बुरखा असतो. मानसशास्त्र सांगतं की जी व्यक्ती गरजेपेक्षा जास्त गोड बोलते ती आतून तितकीच कडू असू शकते. तुम्ही पाऊल पुढे टाकताच हेच लोक इतराकडे जाऊन तुमची लायकी काढायला सुरुवात करतात. तुमच्या वेळेची किंमत शून्य समजणे. जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा ते तुमच्याकडून तातडीने मदतीची अपेक्षा करतात. तुम्ही तुमची काम बाजूला ठेवून त्यांना वेळ देता, पण जेव्हा तुम्हाला त्यांच्या वेळेची गरज असते तेव्हा ते दाखवून देतात की त्यांच्या आयुष्यात तुमच्या वेळेला आणि अस्तित्वाला काहीच किंमत नाही. ते तुम्हाला वेटिंग लिस्टवर ठेवतात. उपकाराची सोयीस्कर विस्मृती. तुम्ही त्यांच्यासाठी भूतकाळात काय केलं यांच्याशी त्यांना काही घेणं देणं नसतं. तुम्ही 9 वेळा मदत केली आणि 10व्या वेळी काही कारणास्तव नाही म्हणलात तर ते तुमच्या 9 वेळेच्या मदतीवर पाणी फिरवतात. ते संपूर्ण जगात अशी दौंडी पिटवतात की तुम्ही कसे स्वार्थी आहात. उपकार विसरणे हे मतलबी लोकांचे सर्वात मोठे हत्यार आहे. भावनिक ब्लॅकमेलिंग. जेव्हा त्यांना कळतं की तुम्ही स्वभावाने हळवे आहात तेव्हा ते तुमच्या भावनांना खेळ मांडतात. स्वतःची चूक असूनही ते रडून किंवा रागावून असं दाखवतात की चूक तुमचीच आहे. तुम्हाला अपराधी वाटायला लावणं हा त्यांचा आवडता छंद असतो. गरज संपल्यावर बोलणाऱ्यांना धडा कसा शिकवायचा? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा, लोकांना धडा कसा शिकवायचा? तर धडा शिकवायचा म्हणजे त्यांच्याशी भांडायचं का, त्यांच्यावर ओरडायचं का, की त्यांच्यासारखं खालच्या पातळीवर जाऊन वागायचं? अजिबात नाही. चिखलात दगड मारला तर चिखल आपल्याच अंगावर उडतो. त्यांना धडा शिकवण्याचे मार्ग अत्यंत शांत पण भयंकर प्रभावी आहेत. त्यांच्यासाठी सर्वात मोठा धडा हाच आहे की जेव्हा त्यांना तुमची सर्वात जास्त गरज असेल तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध नसते. जेव्हा त्यांचा फोन येईल तेव्हा कोणतंही भांडण न करता अत्यंत शांतपणे सांगा, माफ करा, मी सध्या माझ्या कामात खूप व्यस्त आहे, मी मदत करू शकत नाही. तुमचा हा शांत नकार त्यांच्या अहंकारात सुईसारखा टोचेल. मौन हे सर्वात मोठे हत्यार बनवा. अशा लोकांसमोर स्वतःची बाजू मांडत बसू नका. त्यांना स्पष्टीकरण देऊ नका. जेव्हा तुम्ही शांत राहता आणि त्यांच्या वागण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करता तेव्हा त्यांचा आत्मविश्वास डळमळीत होतो. तुमचं मौन त्यांना विचार करायला लावेल की या व्यक्तीला आता माझा काहीच फरक पडत नाही. स्वतःला यशस्वी करून बदला घ्या. त्यांना वाटतं असतं की त्यांच्या जाण्याने किंवा त्यांच्या बदल्याने तुम्ही खचून जाल. त्यांना हा आनंद अजिबात देऊ नका. तुमची सगळी ऊर्जा स्वतःच्या कामावर, स्वतःच्या स्वप्नावर लावा. इतकी यशस्वी व्हा की उद्या तुमच्याशी बोलण्यासाठी सुद्धा त्यांना अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. तुमची प्रगती हाच त्यांच्यासाठी सर्वात मोठा चाबकाचा फटका असेल. नो एंट्रीचा बोर्ड लावा. एखाद्या माणसाचा स्वभाव कळला की त्याला पुन्हा तुमच्या भावनाशी खेळण्याची संधी देऊ नका. माफ करा पण विसरू नका. त्यांना आयुष्यातून कट ऑफ करा. सोशल मीडियावरून किंवा आयुष्यातून त्यांना हळूच बाजूला करा. त्यांना कळूही देऊ नका की तुम्ही त्यांना दूर केले. खोल वैचारिक चिंतन. मंडळी, या सगळ्यात प्रवासात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, चुकीची माणसं आयुष्यात येणं हे कधीच वाईट नसतं.
ती तुम्हाला मोफत असा अनुभव देऊन जातात, जो कुठलीही शाळा किंवा कॉलेज शिकवू शकत नाही. मूर्खाशी वाद घालण्यात आणि मतलबी लोकांवर रडण्यात आपला मौल्यवान वेळ वाया घालवू नका. हे जग खूप मोठं आहे. इथे जसे वाईट माणसं आहेत, तसे सोन्यासारखी शुद्ध मनाची माणसंही आहेत. पण जर तुम्ही तुमची जागा अशा कचरा करणाऱ्या लोकांसाठी अडवून ठेवली, तर चांगल्या माणसांना तुमच्या आयुष्यात यायला जागाच उरणार नाही. स्वतःची किंमत ओळखायला शिका. तुम्ही कोणाचे ऑप्शन नाही आहात. तुम्ही देवाचे एक सुंदर कलाकृती आहात. जर कोणी तुमची चांगुलपणाला तुमची कमजोरी समजत असेल, तर त्यांना तुमची दुसरी बाजू दाखवण्याची वेळ आली आहे. सिंहाची शांतता ही त्यांची कमजोरी नसते, ती त्यांची ताकद असते. तसेच शांत राहा, स्वतःवर काम करा आणि नको असलेल्या लोकांना कचऱ्यासारखं आयुष्यातून बाहेर फेकायला शिका. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन, ज्यांना गरज होती तोपर्यंत तुम्ही चांगले होतात. गरज संपली, तुम्ही वाईट झालात. हा तुमचा पराभव नाही, हा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे मनावरचा हा भार आजच उतरावून टाका. मुक्त व्हा अशा नात्यातून जे तुम्हाला मानसिक त्रास देतात. तुम्हाला आजचे हे विचार कसे वाटले? तुमच्या आयुष्यातही असा कोणी व्यक्ती आला होता का, ज्याने गरज संपल्यावर पाठ फिरवली आणि तुम्ही त्याला काय धडा शिकवला? तुमचे अनुभव खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. तुमचे विचार वाचून इतरांनाही लढण्याची ताकद मिळेल. हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा आणि ज्या मित्राला याची गरज आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका मनाला साथ घालणाऱ्या आणि डोळे उघडणाऱ्या व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत स्वतःचा आदर करा, स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.